हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग। आज इंग्लिश वर्कशीट सॉल्व करत आहोत। फर्स्ट आहे लेटर आयडेंटिफिकेशन। आपण अरेंज करायचे आहे ए पासून जेडपर्यंत आपल्याला लेटर आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला ते सिक्वेन्सने लिहायला देखील मुलांना सांगायचे आहेत किंवा शाळेत देखील अशा प्रकारे सांगितले जातात। तर तुम्ही होममेड जर एज्युकेशन मुलांना देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होणार आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा वर्कशीट मी या चॅनलवरती अपलोड करत आहे, ज्याने तुमच्या मुलांना मदत होणार आहे। तर फर्स्ट आहे अरेंज करायचा। अरेंज द कॅपिटल लेटर ए पासून एल पर्यंत कॅपिटल लेटर अरेंज करायचे आहे। तुम्ही ए पासून जेड पर्यंत किंवा कुठेही लिहिता, इथे मी सिक्वेन्स लिहिलेली नाही आहे, कुठले लेटर लिहिलेले आहेत। अशा प्रकारे कुठलाही पिक्चर ड्रॉ केल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही लेटर लिहून मुलांच्या समोर लिहायला देऊ शकता, ज्याने मुलांना लेटर सिक्वेन्स लिहिण्यासाठी मदत होते। ही शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी घेतली जाते किंवा एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। तर मी इथे या टाईपमध्ये एक ॲक्टिव्हिटी तुमच्यासमोर आणत आहे। फर्स्ट आहे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल यामध्ये फाइंड आउट करायचे आहे आणि परफेक्ट लेटर खाली मुलांना लिहायला द्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही होममेड ॲक्टिव्हिटी करू शकता किंवा मुलांच्याकडून करून घेऊ शकता। मॅच द कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर मॅच करायचे। इथे मी सेम कॅपिटल लेटर तेच स्मॉलमध्ये देखील घेतलेले आहेत, कुठले चेंजेस नाही आहे। जसं ओ आपण फक्त कॅपिटलमध्ये थोडी साईज मोठी काढतो आणि स्मॉलमध्ये थोडी छोटी काढतो। पी देखील तसंच आहे, के देखील तसंच आहे, झेड देखील कुठलेही चेंजेस नाही, एकदम सेम टू सेम घेतलेलं आहे। नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये मी जरा वेगळ्या टाईपमध्ये घेणार आहे। इथे मी एकदम सेम घेतलेलं आहे, जेणेकरून मुलांना ओळखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे। जसं मुलांचं आपण ॲक्टिव्हिटी देत राहतो तसं मुलांच्या ब्रेनची पॉवर वाढत जाते, त्यामुळे मुलांना आपण अवघड देखील वर्कशीट देऊ शकतो। तर मुलांना पहिल्यांदा आपण सोपे वर्कशीट दिल्याच्यानंतर मुलांच्यामध्ये जेव्हा कॉन्फिडन्स येतो तेव्हा मुलं इझिली सॉल्व करू शकतात। तर मुलांना हे सेम असल्यामुळे ऑब्वियसली फाइंड आउट करण्यासाठी किंवा मॅच करण्यासाठी हेल्पफुल होणार आहे किंवा मदत होणार आहे। याची सोपं आहे खूप आहे। पी, ओ, एक्स अँड झेड। नेक्स्ट आहे मॅच द अप्पर अँड लोअर। इथे मी अप्पर अँड लोअर लिहिले आहेत, त्यासोबत पिक्चर देखील घेतलेले आहे। यामुळे तिन्ही ॲक्टिव्हिटी यामध्ये एकत्रीकरण केल्यासारखं आहे। तर यामध्ये जे ए पासून झेडपर्यंत तुम्ही कुठलेही लेटर घेऊ शकता आणि पिक्चर ड्रॉ करून मुलांना ते मॅच करण्यासाठी देऊ शकता। फर्स्ट ए, जी, एच इकडे देखील मी तसंच काढलेलं आहे। हे डिफरंट दिसत आहे, अप्पर लोअर आणि अप्पर लेटर अँड लोअर लेटर। तर हे मुलांना ओळख करण्यासाठी द्यायचं आहे। ए फॉर अँड लोअर म्हणजे स्मॉलमध्ये देखील आहे। जी फॉर ग्रेप्स अँड जी फॉर ग्रेप्स। एच फॉर हाऊस, एच